जाती थी मथुरा में मैयत होती थी, एक शिवाजी ना होता तो सबकी सुनता हूँ. शिवाजी महाराजाच्या टायमात शिवाजी महाराज सैन्य एवढंही नव्हतं. मी पाहिला. आपल्याला मोटारी घसता येत नाही, घरांनी बसता येत नाही. आग्र्याचा किल्ला एवढा मोठा आहे, शिवाजीला बंद केलं होतं, दिवा नाही, बत्ती नाही. त्या आग्र्याच्या किल्ल्यातून कशी निघाली हे वर्णन सोडलं. शिवाजी शांत आहे, याच्यात काय अर्थ आहे? दादासाहेबांनी सांगितलं की हे राम मंदिर होणार आहे. या राम मंदिराकरता सुरुवातपासून कितीतरी लोक मेले. मी सुद्धा म्हणणार आहे. नाही, तुम्ही मेल्यावर पण आमच्याकडे तुम्ही नाही मारा. त्या मंदिराकरता चुना, सिमेंट आणि चिखल याचा करता सुरुवातपासून त्या मंदिराकरता आपल्या लोकांना एवढं जीवदान दिलं. आपल्या धर्मावर प्रत्येक माणसानं छळ केला, पण हिंदू नाही कोणाचा छळ केला. आता अण्णासाहेब 2 शब्द सांगतील. आणि आता इथं आज त्यांचं उत्सव आहे, भारतात आहे, इथं अन्नदान आहे. दरवर्षी बाबाचा उत्सव नागपूरला असते. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आम्ही ऐकून होतो पुणे शहर फार विद्वान आहे, सुशिक्षित आहे, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, पाण्यात गेल्याशिवाय पाय दिसत नाही, आणि पुण्यात आल्याशिवाय समजत नाही की किती भक्त असते या पुण्यामध्ये. कोणाचं भांडण नाही, समजा नाही, काही नाही. कुठे बा दत्ताचं मंदिर, कुठं बा गणपतीचं मंदिर, कुठं बा देवीचं मंदिर. मला खूप आनंद वाटला. म्हणजे सगळा लोक म्हणतात तुझा युग, द्वापार युग, कलियुग. हा कलियुग आहे, हा कलियुग नाही. या कलियुगात कला वाढली आणि हा सत्ययुगच आहे. 4 युगापेक्षा कलियुगामध्ये फार भक्ती मोठी आहे, म्हणून आपण त्यांच्या भरोश्यावर जगत. आणि दादासाहेबाच्या तुमच्या आशीर्वादानं ते राम मंदिर होणारच आहे. त्याच्यात काय मोठं नाव लिहायचं आहे. तुम्ही सगळ्याचे तुटून पडलं. हो, झालंच पाहिजे. ते मुंगळा पाहिलं का तुम्ही? तो मुंगळा असते, एवढे पैलवान असतो, गरीब असतो, तो चावते, आणि तो चावल्यानंतर त्याला आपण असं गोळून काढतो. तो अर्धा तुटून येते, पण त्याचं मुंडकने सोडत अर्धा तुटून येते. असे तुटून पडा, असे आपण मेलो तरी. दादासाहेबांनी सांगितलं मी सडून मध्ये. अरे सडून काय म्हणतात? तुमच्या पाठीमागं आज एक आवाज दिला तर साऱ्या भारतातले लोक आहेत. आता आमच्यासारखे मेले तर चालते, पण 100 माणसाचा 1000 माणसाचा करता मेला असे शब्द काढू नये. त्यांनी आपले शब्द मागावे, हे आम्हाला मोठं वाईट वाटतं. तुमच्या जीवाला जीव देणार आम्ही लोकांना का बांगड्या भरल्या का? एक दिवस मरत लागते का नाही आपल्याला? हे सगळे भाड्यानं आलेले लोक आपण.
को तेरे छूकर बने, कर कई हीरे मगर को तेरे छूकर बने, तेरी दया की बूंद भी ममता का एक सागर बने, पत्थर कई हीरे सर को तेरे छूकर बने, जन जन पे है तेरा बड़ा उपकार माता रानिए, जन जन पे है तेरा बड़ा उपकार माता रानिए, ओ माता रानिए, जय माता रानिए, ओ माता रानिए, जय माता रानिए, शक्ति है तू सच्चा तेरा दरबार माता रानिए, ओ शक्ति है तू सच्चा तेरा दरबार माता रानिए। प्रेम की ज्योति जला हर दिल, नागपूरहून या पुणे मुक्कामी आलेला आहे. या महाप्रसादाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी आम्ही आपणास नम्र विनंती करीत आहोत. सर्व भक्तांनो या महाप्रसादाचा लाभ घ्या. शिवस्वरूप संत अण्णाजी बाबा यांच्या समवेत या महाप्रसादाची सांगता होईल. आपण सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी पुन्हा पुन्हा आम्ही आपणास नम्र विनंती करीत आहोत. दुर्गा माता पालखी सोहळा मिरवणुकीच्या रूपाने कालपासून सुरू झालेला आहे. या भंडाऱ्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आज सायंकाळपर्यंत हा भंडारा सतत चालू राहणार आहे. आपण या महाप्रसादाचा लाभ घेऊन इतर भक्तांनाही आपण विनंती करा आणि या ठिकाणी महाप्रसादासाठी पाठवण्याची व्यवस्था करा अशी पुन्हा पुन्हा आम्ही आपणास नम्र विनंती करीत आहोत. कोई कहे नमो गणेश, कोई पढ़े बिस्मिल्लाह, नाम ले कोई भगवान का यारो और कोई कहे या अल्लाह। अलग अलग है राहें लेकिन अलग अलग है राहें लेकिन एक ही मुकाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। अलग अलग है राहें लेकिन अलग अलग है राहें लेकिन एक ही मुकाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। अलिफ से अल्लाह, अलिफ से ईश्वर, माँ से मस्जिद, माँ से मंदिर, जुदा जुदा है सिर्फ करीना। माँ से मथुरा, माँ से मदीना, रास्ते ही तुम राम भी लिखो, रास्ते है रहमान भी देखो। एक सितारा
एक है राशि, कासे काबा कासे काशी। धर्म है सारे एक बराबर, धर्म है सारे एक बराबर। कैसा मोमिन कैसा काफर, नीची ऊंची बात नहीं है, नीची ऊंची बात नहीं है। खराब कोई जात नहीं है, खराब कोई जात नहीं है, खराब कोई जात नहीं है। वो ही इंसान सबसे अच्छा, वो ही इंसान सबसे अच्छा, जिसके अच्छे काम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम, मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। डंका जैसे हजरत अली का, शोरा वैसे बजरंग बली का। एक तरफ है सीता देवी, एक तरफ है फातिमा बीबी। एक ही पालन माई यशोदा, एक को पाली दाई हलीमा। एक चमन की सारी कली है, कोई संत और कोई वली है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई, आदम के ये बेटे भाई। बकरी चराए प्यारे नबी जी, गाय चराए कृष्ण कन्हाई। गाय चराए कृष्ण मुरारी, गाय चराए कृष्ण मुरारी। जैसे मोहम्मद सबसे न्यारे, जैसे मोहम्मद सबसे न्यारे, वैसे ही घनश्याम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। के राम राम और मुख पे किसी के सलाम है। किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। एक वो जो गंगा नहाए, एक वो जो हज को जाए, एक वो जो घंटी बजाए, अजान दे के एक बुलाए। एक का पीना गंगा जल थम, एक का पीना आबे ज़मज़म। राम लक्ष्मण दोनों भाई, सच्चाई की लड़े लड़ाई। हसन हुसैन ये दोनों भाई, हक के खातिर जान गंवाई। इधर है रावण उधर यजीद, इधर है रावण उधर यजीद। इधर दिवाली उधर है ईद, इधर दिवाली उधर है ईद। इधर दिवाली उधर है ईद। इधर है रावण उधर यजीद, इधर दिवाली उधर है ईद। समझ समझ का है ये फेरा, इधर है मोहर्रम उधर दशहरा। एक हंसी के दो दीवाने, एक हंसी के दो दीवाने, एक हंसी के दो दीवाने। एक है साथी दो मैं खाने, एक है साथी दो मैं खाने, एक है साथी दो मैं खाने। एक ही शीशा एक ही बोतल, एक ही शीशा एक ही बोतल। किस्म किस्म के जाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। नर को दोज़ख एक ही मुकाम, स्वर्ग व जन्नत एक ही नाम। एक इबादत पूजा करना, एक इबादत नमाज पढ़ना। पंडित मुल्ला के ये झगड़े, धर्म के करते आए टुकड़े। देखो बिरहमन का है ईमान, एक है हिंदू एक मुसलमान। राहें ऐसी चलना मुश्किल, राहें ऐसी चलना मुश्किल। मौत है आखिर सबकी मंजिल, गौ
गौतम कबीरा नानक तुलसी सबकी नीति एक ही जैसी, गुण है सबका एक ही जैसा, फर्क बताओ रुसवा कैसा, फर्क बताओ रुसवा कैसा, फर्क बताओ रुसवा कैसा। एक ही मालिक के ये बंदे, एक ही मालिक के ये बंदे, जुदा जुदा सिर्फ नाम है, लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है, लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है, लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है। अलग अलग है राहें लेकिन, अलग अलग है राहें लेकिन एक ही मुकाम है, लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है, लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है, लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है, लब पे किसी के राम राम और मुख पे किसी के सलाम है।
जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा बुलाए माँ को आना चाहिए। ओ मैया जी के चरणों में ठिकाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। ओ बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। सुन लो माँ के प्यारो, तुम प्रेम से पुकारो, आएगी शेरावाली जगदम्बे में आवाली, वो देर ना करेगी, झोली सदा भरेगी, पूरी करेगी आशा, मिट जाएगी निराशा, बिगड़े कर्म सवारे, भव से वो सबको तारे, बिगड़े कर्म सवारे, भव से वो सबको तारे। ओ शरदारों ने प्रेम से आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। ओ मैया जी के चरणों में ठिकाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। ओ बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। विनती सुनो हमारी, ऐ मैया सवारी, तेरे दर के सवाली, जाना नहीं रखाली, बैठे हैं डेरा डाले, तेरे भक्त भोले भाले, तेरे नाम के दीवाने, आए हैं जान उठाने, मैया दीदार दे दो, बच्चों को प्यार दे दो, मैया दीदार दे दो, बच्चों को प्यार दे दो। हो हीरे मोतियों वाला सजाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। ओ मैया जी के चरणों में ठिकाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। ओ बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। अकबर ने आजमाया, ज्ञानी ने था बुलाया, ऐ राज रानी आओ, अम्बे भवानी आओ, जाए आवाज मेरी, सुन लो आवाज मेरी, दरबार देखता है, संसार देखता है, घोड़े का टकटा है, मेरा सिर झुका है, घोड़े का टकटा है, मेरा भी सर झुका है। हो अभिमानी का मिटाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। हो मैया जी के चरणों में ठिकाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए। ओ बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए।
फिर पास न रहूंगी, सागर में डोल मैया, मेरा भक्त बोले मैया, हरदम तुझे दे आऊं, फिर भी मैं डूब जाऊं, कश्ती बचाओ माता, रास्ता दिखाओ माता, मैं उसकी भी तो माती, यहाँ भी थी वहाँ भी, चैनल सुना कहानी, गायब हुई भवानी, पछता रहा था राजा, चिल्ला रहा था राजा, पछता रहा था राजा, चिल्ला रहा था राजा, हो शक्ति को कभी आजमाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, हो मैया जी के चरणों में ठिकाना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, हो बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, हो बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, बेटा जो बुलाए माँ को आना चाहिए, तो प्रेम से बोलो जय माता, वो सारे बोलो जय माता, माँ मेरा वाली जय माता, माँ हरे भंडारे जय माता, माँ गाय सवारे जय माता, वो वैष्णो रानी जय माता, मैया कल्याणी जय माता, वो चिंतपूर्णी जय माता, चिंता को मिटाए जय माता, माँ बात बुलाए जय माता, माँ देर न लाए जय माता, वो शेरा वाली जय माता, दुर्गे कल्याणी जय माता, अम्बे महारानी जय माता, वो शेरा वाली जय माता, ओ मेरा वाली जय माता, कल्याणी मैया जय माता, भंडारी मैया जय माता, वो शेरा वाली जय माता, वो प्रेम से बोलो जय माता, वो अलमिल बोलो जय माता, वो सारे बोलो जय माता, वो अगले बोलो जय माता, वो पिछले बोलो जय माता, वो दाएं बोलो जय माता, वो बाएं बोलो जय माता, वो मिलके बोलो जय माता, अरे मीठा बोलो जय माता, अरे प्रेम से बोलो जय माता, वो सारे बोलो जय माता, तुम प्रेम से बोलो जय माता, मेरी वैष्णो रानी जय माता, मेरी पर्वत वाली जय माता, माँ झीलों वाली जय माता, पहाड़ों वाली जय माता, ऊंचे ऊंचे पर्वतों वाली माता तेरी सदा
श्री जगदंबेचा कोराडी मातेचा पालखी सोहळा, महाप्रसाद भंडारा आणि दही अंडी अशा तिहेरी कार्यक्रमात 2 दिवस आले कधी आणि पाखरासारखे भूरदेशी उडून गेले कधी आपणास समजलं देखील नाही. हे दिवस दूर दूर निघून गेले असले तरी त्यांनी आपल्या उजवडीत टाकली आहेत मधुर आठवणींची सप्तरंगी मोरपिस. या मोरपिसांकडे पाहत पाहत आपण उर्वरित आयुष्य सुखासमाधानात निश्चितच व्यतीत करू शकू. शतक येतील आणि निघून जातील. जन्ममृत्यूची चक्र फेऱ्यामागून फेरे घेतील. आपण नवीन नावारूपाने या भूलोकावर जन्मास येऊ आणि त्याही वेळी एका अनावर ओढीनं त्यावेळी चालू असणाऱ्या जगदंबेच्या सोहळ्यात निश्चितच भाग घेऊ. विजयहरी वाडेकर यांचा साई दरबार हे पुण्यातील एक आध्यात्मिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. संत ताजुद्दीन बाबा आणि संत गुलाब बाबा या महान विभूतींचा, त्यांच्या विचारांचा सुलभ परिचय साई दरबार या स्थानानंच करून दिला, हे एक सत्य आहे. ही साई दरबार मधील श्री साईनाथ महाराजांची मुख्य मूर्ती. हे श्री साईनाथांचं एक प्राचीन आणि दुर्मिळ असं छायाचित्र. साई दरबारात श्री गुलाबबाबांचं चित्र देखील विराजमान झालेलं दिसतं. शेगावच्या गजानन महाराजांना भाकरी आणि झुणका यांचा नैवेद्य दाखवला जातो हे आपणाला माहीत आहे. गुलाबबाबांची ही एक उन्मनी मुद्रा. बाबांना परमप्रिय असलेल्या कोराडी मातेचं हे सुललित दर्शन. असाच एक क्षण 50 वर्षापूर्वी येऊन गेलेला होता. कोराडी माता आणि त्यांच्या समोर उभे असलेले ताजुद्दीन बाबा त्यावेळचे. हाच तो दिव्य क्षण. 50 वर्षापूर्वीचं हे ते दुर्मिळ छायाचित्र. या कोराडी मातेची ताजुद्दीन बाबांनी प्रदीर्घ काळ प्रखर तपश्चर्या केली. आई आणि मुलगा यांच्यातील प्रेमाचं अनादी आणि अनंत नातं आणि मुलावर असलेली मातृकृपेची चिरंजीव पाखर. आईच्या स्मृतीत रंगलेलं लेकराचं निष्पाप मन.
अंतर्बाह्य साकारास आलेली एक विदेही उन्मनी अवस्था. सारीकडं आईच्या तेजाचा, माऊलीच्या प्रेमाचा, जगदंबेच्या आशीर्वादाचा साक्षात्कार. हेच ते हजरत ताजुद्दीन बाबा, नागपूरचे महान अवलिया श्री साईनाथांचे समकालीन. श्री विजय हरी वाडेकर यांना काही दिवसांपूर्वी ताजुद्दीन बाबांनी एक तांदळा भेट दिलेला होता. या तांदळाला काही दिवसांनी नागडोळे फुटलेले आहेत. भावभक्ती काय चमत्कार, काय नवल घडवू शकते याचा हा ठोस पुरावा साई दरबारमध्ये कुणालाही पाहावयास मिळू शकतो. अनेक संत महंतांच्या छायाचित्रांनी, तसबिरींनी, चित्रांनी साई दरबार नटला आहे, थटला आहे. हे गुलाब बाबा शेगावच्या गजानन महाराजांना भाकरी आणि झुणक्याचा नैवेद्य दाखवला जातो, हे सर्वश्रुत आहे. गुलाब बाबा आणि ताजुद्दीन बाबा यांचा काहीतरी सुखसंवाद चालू आहे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. ही ओळ इथे जणू काही साकारास आले असाच भास होतोय. पांडुरंगासारख्या आविष्कारात उभी असलेली गुलाब बाबांची मूर्ती मगाशी बघितली. हा गुलाब बाबांचा एक नवीन रूप प्रकार. सगळीकडे भक्तीचेच आकार आणि भक्तीचेच प्रकार. दिव्य प्रेम, दिव्य अनुभूती या साऱ्यांनी विनटलेला, येणाऱ्या जाणाऱ्याला आपलंसं करणारा हा साई दरबार आणि त्या दरबारामध्ये आत्मानंद वाटणारी, उधळणारी ताजुद्दीन बाबांची लाघवी मूर्ती. सद्गुरूचं वाक्य म्हणजे जणू वेदवचन, एक अंतिम सत्य. ब्रह्मा, विष्णू, महेश, तीन शक्तींची तीन प्रतीक इथे एकवटलेली दिसतात. साईनाथ, गुलाब बाबा आणि ताजुद्दीन बाबा या नावाने. हजरत ताजुद्दीन बाबा. त्यांच्या उपस्थितीनं या साऱ्या दरबाराला एक वेगळंच परिमाण लाभलेलं आहे. या आहेत ताजुद्दीन बाबांच्या अर्धांगिनी. ताजुद्दीन बाबा आणि त्यांच्या अर्धांगिनी यांना त्यांचा असा संसार होता, पण तो कधीच न करता
त्यांनी त्रिभुवनाचा संसार मांडला आणि साऱ्या त्रिभुवनाला सुखरूप आणि सुरक्षित ठेवण्यातच आपली सारी जिंदगी व्यतीत केली. जय गजानन बाबा की जय. कुराडी माता की जय. मातृपुत्र महाभुजं क्षुतवाधापणस्मिन् गृहरोगं भयमहम्. ओम शांति शांति शांति. सर्व सर्व देवी देवता नमस्ते. देवी देवता नमस्ते. मधु विधु नमस्ते. पंचमहाभूतं नमस्ते. नमो ग्राम नमस्ते. दशदिशां नमस्ते. गुरुसंत ऋषि मुनिं नमस्ते. नमो व्यास नमो व्यास नमो व्यास नमः. ओम श्री सतगुरु साईनाथ महाराज भगवान श्री कृष्ण महाराज की जय. अण्णा बाबा की जय. संत श्री गुलाब बाबा की जय. लाख मुद्दा ही बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा. तो आगा है अपने मौत से कोई बचर नहीं, और सामान 100 बरस का है फल की खबर नहीं. बोला गुलाब बाबा की जय. तो कर्म अपने ऊँच है, कर्म अपने ऊँच है, तो भाग्य की रेखा अपनी दासी है. आत्मा नेत्र शरीर सर्व पवित्र है, तो यही द्वारका काशी. साई दरबारच्या परिसरात आज एक वृक्ष बहरलेला, फळलेला, फुललेला दिसतो. हाच तो वृक्ष. काही वर्षापूर्वी या वृक्षाच्या जागी एक रोपटं डुलत होतं. बाबांच्या सहवासामुळं, ताजुद्दीन बाबांच्या कृपाशीर्वादामुळं या रोपट्याचं रूपांतर बघता बघता एका उंच आणि संपन्न अशा वृक्षात झालं. बाबा म्हणतात की या वृक्षाच्या रूपानं त्यांचं वास्तव्यच
हा वृक्ष ज्या जागी आहे त्या जागी नांदत आहे. गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये बोधिवृक्षाला एक विशेष स्थान आहे. ताजुद्दीन बाबांच्या जीवनात आणि साई दरबारच्या इतिहासात या वृक्षालाही तसंच महत्त्व आहे हे सांगायची गरज नाही. हा वृक्ष आहे एका उदात्त अशा भावनेचं प्रतीक. भगवद्गीतेतील अश्वत्थ वृक्षच जणू.
जय जय साचे स्वरूपा स्वामी गणराजा अवतारलाची भूवर जगमुळ जय जय देव जय जय निर्गुण ब्रह्म सनातन अविनाशी ते तत्व खरोखर संशय असती लीला माते धरिले मानव देहाती जय देव जय देव जय जय साचे स्वरूपा स्वामी गणराजा अवतारलाची भूवर देगी जागी जाणी वधू थोडा करुणी गणी गण गणा होते यावद दादा हरिहर गुरुवर तुझी सुखसंगना तुकडे पावे जय जय सच्चे स्वरूपा स्वामी गणराया अवतरलाची भूवर अनंत केल्या पंचन सनात पेटविले अग्नी ब्रह्मगिरीचा सर्वाचा नाश जय सच्ची स्वरूपा स्वामी गणाया अवतराची भूर सर्वदाराया व्याधी वाहन गेले संपन्न सर्व कालागी विठ्ठल